सगळ्यात पहिल्यांदा तर सर्वांना जय शिवराय। बायको ती बायकोच असते। आईनंतर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत तुमची साथ देते ती तुमची बायकोच असते। याच विषयावरती आज आपण बोलणार आहोत। नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये काय बोलणार आहे हे तर मी तुम्हाला सांगितलेलं आहेच। तर बघा, बायको ज्या वेळेस तुमच्याबरोबर लग्न करून तुमच्या घरी येते, तिच्या घरचे आई वडील भाऊ बहीण सगळ्यांना मागे टाकून तुमच्याबरोबर ती पुढे येते, तुमच्या पावलावर पाऊल टाकून चालते। तुमच्यासाठी तुमच्या घरातल्या सर्व लोकांची मर्जी राखते। का तर तुम्हाला तुमच्या घरचे प्रिय आहेत की बाबा आपल्या नवऱ्याला सगळे प्रिय आहेत, म्हणून ती सकाळी उठल्यापासून अगदी झोपेपर्यंत सर्वांची काळजी घेते। तिचं मन तुम्ही कधीच दुखवू नका। आणि बायको ही बायकोच असते, तिला जेवढं तुम्ही दुखवाल ती तुमच्या घरची लक्ष्मी आहे। तुम्ही तिला जेवढं दुखवाल तेवढी तुमच्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहणार नाही, देवीचा वास राहणार नाही। त्यामुळे तुम्ही बायकोला कधीच दुखवू नका, तिचा चार चौघात अपमान करू नका। समजा आता तुमच्या घरामध्ये तुमची फॅमिली मोठी आहे आणि तुमच्या बायकोच्या हातून एखाद्या वेळेस भाजीत किंवा चपातीत किंवा अजून स्वयंपाकातली कोणतीही गोष्ट असू दे, जर कमी जास्त कोणती गोष्ट झाली तर तिला त्या चार लोकांपुढं टाकून बोलू नका, तिचा अपमान करू नका। तिला म्हणू नका तुम्ही की तुझं लक्ष कुठं होतं, तू दिवसभर काय करतेस, तुझं कामात लक्ष नाहीये, मीठ एवढं घालतात का, चटणी एवढी घालतात का। त्यामुळे काय होईल, तिला मान शर्मेने खाली घालावी लागेल। तिला तुम्ही एकांतात समजावूनही सांगू शकता की आज ही गोष्ट या गोष्टीमध्ये कमी होती किंवा जास्त होती। चार चौघामध्ये तिचा अपमान करू नका, कारण तिने सगळं घरदार सोडून ती तुमच्या पावलावर पाऊल टाकून तुमच्यासाठी ती तुमच्या घरामध्ये आलेली असते। आणि तुमच्या घरामध्ये जेवढे लोक आहेत, सकाळी लवकर उठते। सकाळी उठल्यानंतर सासरेबुवा तिला म्हणतात की सुनबाई मला पाण्यात आंघोळ करायची आहे, गरम पाणी दे। त्यांच्यासाठी ती लगेच हजर होते, त्यांना आंघोळीसाठी गरम पाणी देते। सासूबाई म्हणतात सुनबाई माझी चहाची वेळ झाली आहे, मला लवकर चहा आणून दे। हातातलं असेल ते काम सोडून ती सासूबाईंना चहा देते। नंतर दीर म्हणतात की वहिनी मला कॉलेजला जायचंय, मला ऑफिसला जायचंय, माझा डब्बा तयार झाला का। तर त्यावेळेस देखील ती जरी नाश्ता करत असेल तरी हातातलं काम तिथल्या तिथं सोडते आणि लगेच ती दिरासाठी डब्बा घेऊन जाते। त्याच्यानंतर त्यांच्या लाडक्या ननंदबाई येतात, म्हणतात वहिनी मला कॉलेजला जायला उशीर होतोय, मला माझं हे शोधून दे ग, माझं ते शोधून दे ग, माझी वेणी घाल ग, किंवा माझा ड्रेस कसा दिसतोय बघ ग, मी कशी दिसते ते सांग ग। म्हणजे प्रत्येक या घरातल्या लोकांच्या गोष्टींची काळजी, कोणाला काय हवं आहे नको आहे हे सगळं ती अगदी सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत सगळ्यांची काळजी घेत असते। ती कोणासाठी घेत असते, फक्त तुमच्यासाठी, तुमच्यावरच्या प्रेमासाठी घेत असते, कारण तिचं तुमच्यावर खूप जीवापाड प्रेम असतं। म्हणून या सगळ्या लोकांची ती काळजी घेते, कारण तुमच्या लोकांवर जीवापाड प्रेम आहे। आणि जर त्याच वेळेस तुम्ही तिला दुखवाल तर तिला खूप वाईट वाटेल हो। त्यामुळे बायकोला कधीच दुखवू नका। अंगामध्ये एवढं लांबलचक कुंकू लावते, ते कुणासाठी लावते की माझ्या नवऱ्याला उदंड आयुष्य लाभू दे, देवापुढे प्रार्थना करते, त्याच्यासाठीच ती तुमच्यासाठीच भांगामध्ये एवढं लांबलचक कुंकू लावते। उपवास कुणासाठी करते की माझ्या घरधन्याला चांगलं आयुष्य लाभू दे, माझ्या घरधन्याला सुख समृद्धी भरभराट येऊ दे, असं तिला सतत वाटत असतं। आणि तुम्ही मात्र काय करत असता, सतत तिचा अपमान करत असता, सतत तिला घालून पाडून बोलत असता। नका या गोष्टी करू। बायकोला काय हवं असतं की बायकोला इतकंच हवं असतं की माझा नवरा बाहेरून कामावरून आल्यानंतर एक छोटीशी स्माईल द्यावं, नवऱ्यानं तिला विचारावं की तू जेवलीस का, किंवा तू काम करून थकली आहेस का, असं नवऱ्यानं
बायकोला विचारावं एवढंच बायकोला वाटत असतं. तुम्ही कामावरून येणार, तंतनत येणार, मला आज खूप कामामध्ये टेन्शन झालंय. अरे ऑफिसमधलं काम तुम्ही ऑफिसमध्ये ठेवा. घरामध्ये आल्यानंतर तुम्ही तुमच्या बायकोला वेळ द्या. ना की तुम्ही आल्यानंतर मोबाईल घेऊन तासनतास मित्रांबरोबर, मैत्रिणींबरोबर आणि सोशल मीडियावरती तासनतास फोन घेऊन बसू नका. तिला थोडा वेळ द्या. तिला विचारा, दिवसभर काय केलंस, तू काय जेवलीस, तू बरी आहेस का, तू थकली आहेस का, तुला कंटाळा आलाय का, कुठं आपण बाहेर जाऊयात का. कारण अगदी शेवटपर्यंत आईनंतर तुमची साथ देते ती तुमची बायकोच असते, एवढं लक्षात ठेवा. जोपर्यंत आपला जोडीदार आपल्या सोबत आहे तोपर्यंत आपल्याला आपल्या जोडीदाराची किंमत नसते. ज्या वेळेस तो हे जग किंवा ती हे जग सोडून जाईल त्यावेळेस मात्र त्याची किंमत, त्याची आठवण अगदी क्षणाक्षणाला येत राहते. त्यामुळे लक्षात ठेवा, जोपर्यंत माणूस आहे, जोपर्यंत तुमची बायको आहे तोपर्यंत तिची किंमत करायला शिका. तिचा अपमान चार चौघात करू नका. पै पाहुणे घरात आल्यानंतर पै पाहुण्यांपुढे तिला घालून पाडून बोलू नका. तुम्हाला काय बोलायचं आहे ते चार भिंतीच्या आतमध्ये बोला. कारण तिचं तुमच्यावर खूप प्रेम असतं. तिला असं वाटत असतं की माझा नवरा खूप सुखात राहावा, मला त्रास झाला तरी चालेल, माझा नवरा दिवसभर बाहेर जाऊन आमच्यासाठी कष्ट करतोय, मग मी का नाही करावं. मी सगळ्या गोष्टी घरात बसून करू शकते. ती घरातलं सगळ्यांना काय पाहिजे काय नको आहे ते बघते. बाहेर जाऊन सपलं, घरात काय कमी आहे, कोणती गोष्ट संपली आहे, सवरली आहे ते बघते. मुलाबाळांचं बघते, तुमच्या आई वडिलांचं बघते, तुमच्या बहिणी भावांचं बघते, सगळ्यांचं बघते. अजून तिने काय करायची तुमची मर्जी राखते. हे सगळं तुमच्यासाठी करते हो. त्यामुळे बायकोला दुखवू नका. ज्या वेळेस तुम्हाला आजारपण येईल त्यावेळेस बघा तुम्हाला तुमचा कोणता नातेवाईक तुमच्या जवळ तरी येतो का. पण अगदी तुमच्या शेवटच्या क्षणापर्यंत तुमची बायको तुमची साथ सोडत नाही. तुमची आंघोळ पांघोळ, खाणं पिणं, तुमचं शी सू सगळं जे काही आहे ती फक्त आणि फक्त तुमची बायकोच करू शकते. याच्या व्यतिरिक्त कोणीच करू शकत नाही. जगाला खुश करण्यात व्यस्त आहात. तुम्ही कामावरून येता, फोनवर बोलता की बाबा माझ्या मित्राला फोन करतो, मैत्रिणीला फोन करतो, कारण मी आज तिच्याशी बोललो नाही, तिला खूप वाईट वाटेल. अरे पण तुम्ही दिवसभर तुमच्या बायकोशी तरी कधी बोललात, हे तुमच्या लक्षात आहे का. ती माऊली घरामध्ये तुमची बिन पगाराची नोकरी करते, तुमच्याकडे मोलकरणीसारखी राबते, तुम्हाला काय हवं आहे काय नको आहे हे बघते, तुमच्यासाठी जेवण बनवते. तुम्ही जेवत नाही तोपर्यंत ती पोटामध्ये अन्नाचा एक कणही घालत नाही किंवा ती स्वतः जेवत नाही. तिला वाटतं की आधी आपल्या नवऱ्याने जेवावं मग आपण जेवू नये. मग तुम्ही तिला का विचारत नाही. तिला पण तुम्ही विचारा. घरी आल्यानंतर तिची विचारपूस करा. जेवलीस का विचारा. तुला बरं वाटतंय का विचारा. आज भाजी खूप छान झाली होती असं म्हणा. उद्या डब्यामध्ये काय देणार आहेस म्हणा. अहो ती स्वखुशीने उद्या तुम्हाला डब्यामध्ये एका ऐवजी 2-3 भाज्या देईल. तुम्ही छोटंसं तिचं थोडंसं कौतुक करा. तिला बाकी काहीच नको असते. ती माऊली तुमच्यासाठी रात्र आणि दिवस झगडत असते. तिला असं वाटत असतं की आपला नवरा खुश राहावा म्हणून ती तुमच्या सगळ्यांची, तुमच्या नातेवाईकांची, पै पाहुण्यांची, तुमच्या घरातल्यांची सगळ्यांची मर्जी राखून असते. त्यामुळे तिला कधीच दुखवू नका. बायको ही अशी व्यक्ती आहे, तुमच्या सोबत अख्खं जग जरी वाकडं गेलं, तुमच्या सोबत अख्ख्या जगाने जरी तुमच्या मागे पाठ फिरवली तरी तुमची बायको तुमची साथ कधीच सोडत नाही. सुखात नाही, दुःखात नाही. तुम्ही जर टेन्शनमध्ये असाल तर तिला असं वाटतं आज आपल्या नवऱ्याला काहीतरी टेन्शन आहे, काय झालं, काय करताय, काय विचार करताय, काय झालं. विचार करू नका, टेन्शन घेऊ नका. यातून आपण काहीतरी मार्ग काढू.
या सगळ्या गोष्टींची ती काळजी घेत असते. त्यामुळे तुमच्या बायकोचा अपमान तुम्ही कधीच करू नका. तुम्ही जर तिचा अपमान केला तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी कधीच वास करणार नाही, लक्ष्मी कधीच पाऊल सुद्धा ठेवणार नाही, एवढं लक्षात ठेवा. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ बायको ती बायकोच असते कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि छान छान कमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका. परत भेटू अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय शिवराय.